आज कार्तिक वद्य त्रयोदशी आहे. आज प्रदोष आहे. आज माऊली ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. एक हात प्रत्यक्ष ईश्वरानं विठ्ठलानं धरलेला आहे, एक हात सद्गुरू निवृत्तीनाथांनी धरलेला आहे आणि दोघांनी धरून चालवत समाधी स्थळापर्यंत नेलेलं आहे. असं प्रत्यक्ष तिथं उपस्थित असलेल्या संत नामदेवांनी लिहून ठेवलेलं आहे. आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. साक्षात नामदेवांना सुद्धा माऊली ज्ञानेश्वरांना बाप म्हणावं लागलं, एवढं विलक्षण कर्तृत्व माऊली ज्ञानेश्वरांचं अध्यात्मशास्त्रातलं. साक्षात ईश्वरार्पण झालेलं व्यक्तिमत्व. बऱ्याच वेळेला माऊली ज्ञानेश्वरांना भगवंत श्रीकृष्णाचा विठ्ठलाचा अवतारच म्हणलं गेलेलं आहे. इतक्या प्रमाणावर त्यांनी अध्यात्माचं विवेचन केलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका आम्ही ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला आम्ही स्तिमित होऊन जातो. नामा म्हणे देवा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर सोपे मार्ग जे काही आहेत ते सुद्धा ईश्वराकडे जाणारेच आहेत. पैकी ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी आम्ही अभ्यासावी, अनुभवावी, जगावी आणि ईश्वरार्पण व्हावं.